नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीत मोठा सस्पेन्स निर्माण झालाय। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी नाशिकच्या जागेवर भाजपने दावा करणं गैर नाही असं वक्तव्य केलं होतं। त्यामुळे शिवसेनेच्या गोटात चांगलाच हलकल्लोळ माजला। परिणामी पालकमंत्री दादा भुसे यांना मैदानात उतरावं लागलं। मात्र जागा कुणाला मिळणार या प्रश्नाचं उत्तर काही मिळालंच नाही। नाशिकच्या लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी महायुतीतील शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष इच्छुक आहेत। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे नाशिक लोकसभा मतदारसंघातून हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहेत, तर भाजपकडून माजी सभागृह नेते दिनकर पाटील इच्छुक आहेत। त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीतून कोणाला उमेदवारी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला। त्यातच नाशिकच्या दौऱ्यावर असलेले महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही शिवसेनेच्या चिंता वाढवण्याचं काम केलं। नाशिक लोकसभा मतदारसंघात लढावं अशी कार्यकर्त्यांची भूमिका असल्याचं वक्तव्य करून विखे पाटलांनी पुन्हा चर्चेला तोंड फुटलं। त्यामुळे पालकमंत्री दादा भुसे यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट शब्दात विशद केली। ही स्टँडिंग जागा शिवसेनेची आहे, याच्यावर शिवसेनेचा दावा कायम आहे। इथे शिवसेनेचे सन्माननीय खासदार महोदय आहेत आणि त्याच्यामुळे असा कुठलाही प्रश्न निर्माण होत नाही। धुळ्यात जागा शिवसेनेकडे घेतानाच नाशिक लोकसभा मतदारसंघ भाजपला सोडण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं दादा भुसेंनी स्पष्ट केलं। तसंच लोकसभा निवडणुकीत महायुतीचं राज्यातील जागा वाटपाचा निर्णय हे तिन्ही पक्षांमधील वरिष्ठ नेते घेतील याकडेही दादा भुसेंनी लक्ष वेधलं। तर जिल्ह्यात राजकीय ताकद वाढल्याचा दावा करत भाजपनं त्यांचा नाशिक लोकसभा मतदारसंघावरील दावा रास्त असल्याचं निक्षून सांगितलं। भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण जिल्ह्यामध्ये नाशिक महानगरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं नेटवर्क आहे, काम करतायत। बूथपर्यंत त्या ठिकाणी कार्यकर्ते अनेक वर्षापासून काम करतायत आणि संघटन एक चांगलं मजबूत आहे आणि या संघटनाच्या मजबूतावरती आम्ही या ठिकाणी ही नाशिक लोकसभेचा आग्रह आम्ही करणार आहोत। महायुतीतल्या आतापर्यंतच्या जागा वाटपात नाशिक लोकसभा मतदारसंघातून नेहमी शिवसेनेचाच उमेदवार रिंगणात उतरला आणि अनेकदा शिवसेनेनं विजयही मिळवला। पण मागील 2 वर्षात राजकीय समीकरणं बदलली आहेत। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे। परिणामी कोणत्या राजकीय पक्षाची ताकद किती आहे हे कळायला मार्ग नाही। त्यातूनच एकमेकांच्या मतदारसंघावर दावे केले जातात। जोपर्यंत महायुतीचं जागा वाटप जाहीर होत नाही तोपर्यंत दावे सुरूच राहणार हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।